राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले। प्राथमिक तपासणीनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली। तपासणीनंतर शरद पवार यांना तज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 1 ते 2 दिवसांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। शरद पवार साहेबांच्या प्रकृतीत बराच सुधार झाला आहे। आपण त्यांना अँटीबायोटिक्स देत आहोत। त्यांची फिजिओथेरपी स्टार्ट केलेली आहे। त्यांना आपण अजून 1-2 दिवस अँटीबायोटिक्ससाठी फक्त ठेवणार आहे। बाकी त्यांचे सगळे पॅरामीटर्स वगैरे सगळे बराच सुधारणा झाली आहे। सर, कोणकोणत्या तपासण्या करण्यात आल्या होत्या आणि काय आलंय त्या तपासण्यातून? रुटीन तपासण्यामध्ये असं आलेलं आहे की थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि त्या अँटीबायोटिक्सनी आता बराच सुधारणा झालेली आहे। श्वास घ्यायला त्रास होत होता त्यांना? येस, स्ट्रेसमुळे आणि लोकांच्या संपर्कात आल्यामुळे थोडंसं इन्फेक्शन झालं होतं। श्वास घ्यायला आणि बोलायला त्रास होत होता? बिलकुल नाही। परिस्थिती काय आहे? बिलकुल नाही, आता काही त्रास होत नाहीये आणि साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल आहेत। डिस्चार्ज कधी होणार आहे? कधीपर्यंत? 1 ते 2 दिवसात। पुढील 2 दिवसात डिस्चार्ज।